ए इकडे या, पळू नको पहिल्या, बस इथं खाली. माफी मागते ना मग माझी. तुला चूक मान्य आहे का तुझी, की तू चुकली म्हणून? का अजून संशयच आहे तुला? मी काय ती जेड काय डोक्यात भरून बसली काय? संशय सारखं तुझ्या. तुम्ही तिकडं नाही गेल्यावर मला येत नाही संशय. तुम्ही कशाला जाता? काल मी परत आलो नसतो माहितीये का तिथून, पण मला दादांनी म्हटलं परत जा मूर्खावानी काय करायला, लेकरं बघ तिकडं रडत असतात आणि तू इकडं फिरायला का. त्यांनी मला कितीतरी कावलं, त्यामुळं मी तिथून परत आलोय माहित आहे का. नाहीतर तुला वाटत असेल तुझ्या फोनवर आलोय परत किंवा काय. मी लेकरांचा आणि ह्याचा आणि त्याचा पुन्हा विचार माझ्या डोक्यातनं काढून दे. लेकरांनी लावत होतं फोन, मी लावत नव्हती. लेकरांचं फोन तू लावायला लावले असशील, फोन करायला तू सांगितलं असशील, पण तुमच्या फोन आलो नाही मी. गैरसमज काढून टाका. दादानी बोलले ना मला नेता परत जा, म्हणून मी परत आलोय. नाहीतर मी काल असा कुठं तरी गेलो असतो, तुम्हाला सापडलं पण नसतो. मग आता मला दादांनी तिकडं बोलवायलेत, मी आज जाणार आहे तिकडं दादांकडे. काय पागल सारखी बोलती ही बाई. काय पागल? एकतर पाऊस पाण्याचे दिवस आणि तू लेकर घेऊन तिकडं. आता कसं आहे माहितीये का, मी जर असं गेलो ना इथून लांब, मग तुला पण शांती भेटेल. माझ्या किरकिर तुला होणार नाही. कुठं बोलती काय? सोपं वाटतंय काय तुला तिकडं जायचं? अवघड ना. ट्रेन मध्ये कधी बसलीस आयुष्यात? पडली फिडली चढताना तर काय कशी जाणार तू? बोलले असतील जाणार झाला का पाय. आणि इथून पुढं सांगतोय तो विषय कधी काढायचा नाही. हा काढणार असशील ना तर मला सांगून टाक, मी तिकडच कुठं तर जातो निघून. आता मी जातो तिकडं नेटवर्क साठी, यासाठी त्यासाठी मला जावं लागतंय. नेटवर्क साठी जाता, पण त्या तिकडं नेटवर्क काय त्याच्याजवळ नेटवर्क आहे का? तिच्याजवळ जाऊन नेटवर्क आणतो. त्याच्याजवळ जाऊन नेटवर्क आणता. तिथं जाऊनच नेटवर्क आहे ना. कुठं? तिकडच नेटवर्क भेटतंय. सोलापूर नेटवर्क भेटतंय का तिथं? त्याच्याजवळ स्लॅपवरच म्हणतोय मी. पागल सारखं काही पण बोलू नको. हा आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, व्हिडिओ अपलोड करायला तिकडं जावंच लागतंय मला, तेव्हाच व्हिडिओ अपलोड होतोय. नाहीतर त्याच्याकडे बघायचं पण नाही, मग बोलणं येत नाही मला. माझे डोळे काय असे मिटून बसू? काय तिथं माझे डोळे मिटून बसू? बघितलं ना काही सगळ्या माझ्यात झालंय काही. पहिल्यांदा होती की तुमची, म्हणून त्यामुळे मी म्हणते. पहिल्यांदा होती, दुसऱ्यांदा होती. मला काही यायला लागलं नाही तेवढंच. मला माहित आहे की तुम्ही किती शहाणा. येडीस आहे तू, काही शहाणी आहे का? आता कशी मनानं काम करायली बरं. आणि 2 दिवस काय फुगवून होती तू. आता मी काल जर असं गेलो म्हणजे तुला करमलं नसल. भांडणं करायला कोण नव्हतं ना सोबत. काय मला तेवढंच भांडणच. कधी भांडणं काढले मी तुमच्या संग? रोज मला काय बोलले नाही, पण तोंड फुगूनच पडून होती ना. तोंड फुगून नसतं मारलं असतं तर कशाला तोंड फुगून? एवढं तुला लईच लागलंय. लई लागलंय. पोरं बारकी बारकी त्यांना मारला तरी त्यांना काय नाही, मस्त खेळत फिरायला. त्यांना मारला हो जास्त. सगळं राग माझ्यावर काढला उगाच बसा. मग राग येणारच की. तू जायचं नाही ना मग इकडं तिकडं भटकायचं नाही. तुम्ही भटकत फिरता. मी भटकतो कुठं? रेंज साठीच फक्त तिकडं जातो मी. माहित आहे रेंज दुसरीकडे. अजून पण अशीच बोलते ही रेंज आणि तेन हे. अजून पण अशीच बोलते तू. जा काढ काढ. डोकाच हलवते. तोंड बघा कशी करते अजून. इकडे ये तू, इकडे ये इकडे ये. तुझ्या नेमका मनात काय आहे ते सांग मला डायरेक्ट. काय माझ्या तुझ्या मनात काय? बस 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 माझ्या इकडे बस. मनात मी पण कल्याणला येणार. दुसरं काय? अगं येडी आहे का काय तू? कल्याणला येणार मी येडी आहे, तुम्ही शहाणा. 3 लेकरं तू जमत नाही ग. काय
आणि आता पावसाळा सुरू झालाय काय कुठं काय फिरायला मिळत नाही तिकडं. अवकाळी पाऊस कधी पण बदा 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 व्हायला लागलाय. तिकडचा विषय काढत नको जाऊ, बाकी काय नाही. हा माफी माग, पाया पड माझ्या आई. खरं मी आलो नसतो, दादांनी मी कसं की त्यांच्या शब्दांचा मान ठेवतोय. त्यांनी फक्त मला काय असं येड्यागत करायला मूर्खाईस का असं तसं नीट परत म्हणले की मी एका शब्दावर तिथून परत आलोय मी. आणि कसं आलोय, रात्री कुठून गाडी नाही ना काय नाही, तिथून पुन्हा बाईकला हात केला. त्या धाराशिव पासून पुढपर्यंत त्या स्टॉप पर्यंत भेटली गाडी आणि तिकडून मला इकडे यायला. मग तिथं गाडीवाला येत होता, तो पण भिऊन चोरच आहे वाटलं त्याला. मी गाडी थांबवत नव्हता. कसं तर आलोय आम्ही. काय झालं, काय होणार आहे? तो कुत्रा घरात पळायलाय, तो मध्ये कुत्र मध्ये गेलंय घरात. काय नाही म्हणजे घरात तर गेलंय ना, खायला नाही म्हणजे त्याला तो मध्ये जाऊन फिरायला लागलाय बिनधास्त. ज्वारीचं पीठ असते, हे असते ते असते, कुठं पण तोंड घालल ते कुत्रा. हा वाकडं कसं जातो, जा की पळ. काम की ना काज की दुश्मन अनाज की. म्हणूनच उपाशी आता 2 दिवस राहू दे उपाशी. माझा वरचा आहे, माझं पोट भरणार. मरत नाही मी 1 दिवस 2 दिवस नाही खाल्ला तर. आणि काय होतं मध्ये नव्हता काही का नसन, आपण तो मध्ये फिरतोय ना, त्याच पायाला चिखल वगैरे असतोय, मग मध्ये खराब होत नाही काय. खायचा विषय सोडून दे, पण मात चिखल लागतंय ना तिथं. सारखं माझ्या जवळच काय ते तू नेमका इकडे इकडून व्यवस्थित दिसते. इकडे तू इथं येऊन उभा राहिली तेव्हा इकडून ये म्हणतोय मी. असं तुला काही काम धंदे हायती का नाही ती? तू माझ्या जवळच काय ती सारखं. माझी काम तुम्ही करणार. काम करून तर माझा जीव गेलाय पाक. काय करते नुसतं तू ग? 4 भाकऱ्या थेपती, भाजी करते, 4 भांडे घासते आणि 4 कपडे धुती, झाला विषय. तुमच्या जवळच 5 कपडे येतात, 4 कपडे तुमच्या अंगावर जाईल. तो तिथं राहिलाय तो शर्ट, तो धुपटकन. मला जायचंय ना, मला जाताना तो घालून जायचं. वाळाल तरी एकतर ऊन नाही. मला एकट्याला जाऊ देतात नाही, तुला घेऊन जातो. येणारच आहे. नाही नको पावसाळा चालू झाला. नेक्स्ट टाइम. अगं उठ की, तो धू पटकन. खरंच माझा शर्ट उठ. मी व्हिडिओ बंद करतो तेव्हाच तू उठशी. उठ. कशी तोंड असं मध्ये तवाच विसरले काय, लाडात आल्यासारखं. आता 2 दिवस बोललो नाही तर 3ऱ्या दिवशी कशी तोंड करते. तुला असंच देईल कोपरा असा दिला, नाकन तोंड एकच एका बुक्कीत. उठ अगं, खरं काम करते. उठ. मला तुम्ही मारता, देऊलच तुम्हाला मारलं. शिव्या श्राप देत जाऊ नको, देईल मी राप म्हणी. कसं म्हणायला. उठ शिव्या श्राप दलिंदर.